नमस्कार. मी आज तुम्हाला राम का हसला याबद्दल एक गोष्ट सांगणार आहे. तर तुम्ही ती खूप ऐका आणि गोष्ट आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर गोष्ट ऐका, राम का हसला. इकडे दशरथ राजाला देखील बाळ पाहण्याची विलक्षण ओढ असते. पण स्नान करून स्वच्छ होऊन मंत्र्यांच्या उच्चारांच्या ध्वनीत हे दर्शन घ्यायचं असतं. प्रथम त्यांचं प्रतिबिंब पाहायचं आणि मग त्याला पाहायचं अशी पद्धत होती. यात सर्व शास्त्रीय पथ्य सहजच पाळली जात असत. शिवाय भावनांचा उचंबळा थोडा शांत होऊनच मग पितापुत्राजवळ जात असत. त्यामुळे नवजात बालकाच्या शरीराशी दुसमुसळेपणा अनवधनाने देखील होणार नाही अशी सोय असेल. दशरथ हा सगळ्या पद्धती पाळून जेव्हा प्रभू रामचंद्रांचं मुख पाहतो तेव्हा त्याला जाणवतं की असं सौंदर्य आपण प्रथमच पाहत आहोत. पण त्यापेक्षा हे आपल्या मुलाचं सौंदर्य आहे याचा त्याला जास्त आनंद होतो. दशरथ म्हणजे 10 इंद्रियांच्या रथावर आरूढ झालेला जीव. तो राजा असतो. मानवी पातळीवरच्या सर्व भावभावना त्याला असतात. वैशिष्ट्य म्हणजे तो ईश्वराच्या अगदी जवळ असला, त्याला पाहत असला तरी त्याला ओळखत नाही. दशरथ पाळणातल्या रामाकडे पाहतो. राम दशरथाकडे पाहतो. दशरथाकडे पाहून रामचंद्र लहान मूल जसं एखाद्याला पाहून त्याला ओळखल्यासारखं हसतं तसे हसतात. दशरथाला त्याच्या हसण्याने अजूनच उल्हास प्राप्त होतो आणि तो वसिष्ठांना म्हणतो, पहा पहा, मला ओळखून हसला. वसिष्ठ म्हणतात, तुला काय म्हणून त्याने ओळखलं? दशरथ म्हणतो, मी त्याचा पिता आहे हे त्याने ओळखलं म्हणून हसला. त्यावर हसून वसिष्ठ म्हणतात, अरे तू त्याचा पिता आहेस हे त्याने ओळखलं आणि म्हणून तो हसला असं तुला वाटतंय. ते तुझं अज्ञान आहे. खरं तर हा ईश्वर आहे, हा जगाचा पिता आहे. तुझाही तो पिता आहे हे न ओळखता आपण त्याचा पिता आहोत असं तुला अज्ञानाने वाटतंय. ते ओळखून तो हसला. माणूस हाच दशरथ. तो जेव्हा स्वतःला देवापेक्षा मोठा समजतो, सर्व सत्ता स्वतःची आहे असं समजतो, हे माझं ते माझं करतो, तेव्हा देव त्याला हसत असतो. तर कशी वाटली तुम्हाला गोष्ट? मला अगदी आवर्जून कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि शिवाय तुम्हाला अशा प्रकारच्या काही गोष्टी आवडत असतील तर मला सांगा, मी त्या तुम्हाला वाचून दाखवीन. आता ह्याच्या पुढचं मी तुम्हाला दाखवणार आहे ते रामाच्या बालपणातील सगळे प्रसंग आणि त्याच्या लीला आणि त्याचं नाव कसं पडलं आणि सगळं खूप मजेशीर आहे. तर तुम्ही जरूर ऐका माझं हे चॅनल. आणि धन्यवाद. थँक्यू.